देशाला आणखी एका उपराजधानीची आवश्यकता आहे. प्रादेशिक समतोल साधण्यासाठी एक किंवा एकपेक्षा जास्त अशा राजधानींची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे देशातील खासदारांना कामकाजाचे नियोजन करून किती तास त्यांना काम करावं लागेल ते सुद्धा बंधन घालणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे खासदारांच्या बरोबरच आमदारांच्या सुद्धा शासकीय कार्यालयांची व्यवस्था करता आली पाहिजे. त्यांचं जे घर आहे ते खाजगी मालमत्ता आहे आणि त्या ठिकाणी समजा एखादा विरोधामध्ये जर त्यांना मतदान करत असेल तर त्याला त्या ठिकाणी जायला संकोचित वाटतं किंवा तो घाबरतो, त्यामुळे तो त्या ठिकाणी जात नाही. भीतीमुक्त वातावरणामुळे ते नागरिक चांगल्या पद्धतीने सुसंवाद साधू शकतात. काय होतं हल्ली बघण्यात येतं की एक प्रेशर असतं, सामान्य नागरिक आहेत त्याचं प्रेशर असतं की बाबा मी खासदारांच्या घरी कसं जाऊ, तिथली असणारी सुरक्षा व्यवस्था असेल, तो मन मोकळेपणाने संवाद साधू शकत नाही. अनेक त्यांच्या काही सगळ्या ताफ्यामुळं तो घाबरलेल्या स्थितीमध्ये असतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांच्या ज्या व्हेकल्स आहेत, गाड्या आहेत, त्यासुद्धा त्या कॉन्स्टिट्यूशन पुरत्याच मर्यादित असल्या पाहिजेत. आता काय होतं की खासदारांचा जो जत्ता आहे तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असताना अनेक तालुका क्रॉस करून जात असतो. त्यावेळी येणारी जी वाहतूक कोंडी आहे त्या वाहतूक कोंडीवर तर परिणाम होतोच, परंतु कारण नसताना शासकीय पैसा खर्च होत असतो. हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. म्हणजे त्यांचं आवक जावक रजिस्टर मेंटेन होईल. त्याच्यानंतर त्यांचे जे काही इंधनावरचा खर्च असेल, फोनवरचा खर्च असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर मर्यादा येईल. कारण शेवटी असं आहे की आर्थिक अरिष्टाचं संकट आपण बोलत असतो, पण आर्थिक अरिष्टांवरती उपायसुद्धा आपल्याला करता आले पाहिजेत जे आपल्याला सहजपणे आपण शक्य करू शकतो. बरं, आत्ताचे जे खासदार आहेत कुणीही असा दारिद्र्य रेषेखालचा नाही आहे. जवळपास सगळ्यांकडेच सगळ्या सुविधा त्यांच्या खाजगी मालमत्तेमधून आहेत. मग अशावेळी शासनाचा म्हणजे आपल्या देशाचा खर्च का आपण वाया घालवायचा, हा एक मुद्दा आहे. सर्वात महत्त्वाचं आपण एक विसरतो आहोत की आणखीन एक संसद निर्माण केली चांगली गोष्ट आहे, पण आता खासदारांची संख्या वाढवण्याऐवजी माझं स्पष्ट मत आहे की देशाला एका उपराजधानीची गरज आहे. आता ही उपराजधानी म्हणजे काय की आत्ताचं जे युग पाहता जे बॅलिस्टिक मिसाईल्स वगैरे आहेत ते आपण बघत असतो की आपला देश सांभाळण्यासाठी एखादा नेता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी सुद्धा त्याचं वास्तव्य असणं फार गरजेचं आहे. आणि भारतामध्ये 3 ऋतू आहेत सर्वसाधारणपणे मानले जातात, ते म्हणजे हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. त्यामुळे ज्या ऋतूला एखादा पॉईंट सूट होतो अशा ठिकाणी आपली राजधानी आणखीन एक उपराजधानी असणं फार गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की महाराष्ट्रामधलं नागपूर जे केंद्र आहे, नागपूरच्या जवळ अतिशय सुंदर अशी भारताची आणखीन एक राजधानी स्थापन करणं भारताच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं फार गरजेचं आहे. आज या ठिकाणी हा व्हिडिओ करण्याचा मागचा हेतू माझा तोच होता की भारताला खासदारांची संख्या वाढवण्याऐवजी भारताने आपल्या उपराजधानीची संख्या वाढवणं गरजेचं आहे. कारण आता आपण जे युद्ध पाहत आहोत, हे युद्ध, या युद्धामध्ये ज्या पद्धतीनं त्यांचे राष्ट्रप्रमुख मारले जातात, पंतप्रधान मारले जातात आणि नंतर आपल्याला आपला लीडर कोण असेल सांभाळणारा किंवा आपली प्रशासकीय व्यवस्थापनेच्या दृष्टिकोनातून, प्रादेशिक बॅलन्सच्या दृष्टिकोनातून आपल्याला उपराजधानींची गरज आहे असं मला वाटतं. या विषयावरती तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण फक्त सुझाव देणारी माणसं आहे, आपण फक्त गप्पा मारत असतो, परंतु आपण लोकांपुढे व्यक्त होत नाही. आणि लोकांपुढे व्यक्त झाल्याशिवाय समाजाला समजणार नाही की आपल्याला कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. असंच आपण प्रत्येकाने आपापली मतं व्यक्त करत जा, जेणेकरून एखादं चांगलं काहीतरी वातावरण निर्माण होईल, चांगल्या गोष्टी घडू शकतात. भले आपण कुठल्याही पक्षाचे आपण अर्थातच नाही आहोत, एक तटस्थ वृत्तीनं आपला देश कसा असावा आणि देशाची ध्येयधोरणं कशी असावीत ह्या विषयावर बोलायला आपल्याला काय हरकत आहे. कारण आपल्याला मतदानाचा 100% अधिकार आहे आणि आपण व्यक्त होऊ शकतो. आपल्याला घटनेने दिलेलं ते स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ असा नाही की आपण काही बोलावं.
आपल्याला जे जे चांगलं वाटतं ते आपण सांगत राहू. धन्यवाद. पुन्हा एकदा मी राजेंद्र शिंगटे आपला निरोप घेतो. परत एकदा भेटूया अशाच एखाद्या चांगल्या विषयावरती. नमस्कार.